हो अगदी शॉर्ट पिच होती. मला अपेक्षा होती की धारदार होईल परंतु नाहीये. आणि त्याचबरोबर आज दुशांतनं सुद्धा खूप नाराज केलाय कारण आमचे परममित्र आहेत आणि आज आमच्या डोळ्यात देखत त्यांचा परफॉर्मन्स अतिशय खराब राहिला. परंतु आयुष्यात असे बरेच चढ उतार आपल्या येत असतात. कोणाला सन्मान नितेशजी भोईर उर्फ काळू आपण आमच्या या व्यासपीठावर आपली हर्षद आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर प्रथमेशजी भगत सन्मान्य शुभमजी चव्हाण. चला सर्वांनी आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. येस दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी पाठवायचा आहे. भिंगारचा आहे बातान टीम. पहिला चेंडू अगदी कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला जातोय. येस या वेळेस मात्र मोठे भिंगार कतेश्वर मोठे भिंगार या टीमला सूचना देण्यात येते की आपल्याला टी शर्ट आपल्या लेग गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक आहे ना त्याची टी शर्ट अगदी साम्य नाहीये. अगदी त्या कारणानं तुम्हाला येस दोन्ही टीमला प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे नाहीये. येस यासाठी मी बातान टीम सुद्धा कौतुक करतोय. येस स्पोर्ट्स स्पिरिट आपण आपल्या माध्यमातून दाखवल्याबद्दल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस स्वागत केलं जातो आमच्या कॉम बॉक्सला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार. बऱ्याच वेळापासून ज्या कट शॉटचा प्रयत्न करत होता ना अगदी तो प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 8च्या घरात. येस 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरात. वैयक्तिक सागर 8 वर खेळतोय. यावेळेस फुलटॉस होता. चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. नजाकत बरा स्ट्रोक बॅट मधून पाहायला मिळतोय सागर भोईर यांच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. पहिले 2 चेंडू शांत होता परंतु तदनंतर 3 चेंडूवर चढवलेले हल्ले. धावसंख्या 12च्या घरात. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 12च्या घरात. जे आहे येस तिकडे लक्ष देऊ नका. येस मी आयोजकांना विनंती करतोय आपण जर इथे असाल तर 3 ते 4 आयोजक आपण जायचं आहे. प्लीज स्पीडअप करा. येस स्पीडअप करा प्लीज आयोजक. आपण बाहेरून पटापट जायचं आहे. गेम ऑन होतोय एकीकडे
नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज ट्रॅकवर साहिल जगे. पहिला चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला या ठिकाणी जयेश भोईर याचा. दोन भोईर मैदानामध्ये पाहायला मिळतात, एका बाजूला सागर भोईर तर दुसऱ्या बाजूला जयेश भोईर. पहिला चेंडू निर्धाव, समोर गोलंदाज आहे साहिल जगे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला दिशा दाखवतोय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होतोय आमच्या अतिथी कक्षाला. पुन्हा एकदा मानवंदना देणारा हा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू लेग गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु मिळाल्या वेळामध्ये एक धावसंख्या पळून काढली जाते. या एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय बिनबाद 17च्या घरात. अजूनपर्यंत जर श्रीदत्त भातान टीमच्या बाजूने सांगायचं झालं ना तर जमेची बाजू आहे की कोणत्याही प्रकारचा विकेट त्या ठिकाणी फॉलोअप झालेला नाहीये, ही एक अजूनपर्यंत जमेची बाजू असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर साहिल जगे सज्ज आहे, आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन जाईल. समोर असलेला फलंदाज सागर भोईर जो धावसंख्येच्या घोड्यावर सवार झालेला फलंदाज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटमधून आलेला हा मॅग्निफिसंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. सागर सरांचा ही आगली वेगळी भाषा, अगदी त्यांच्या गावाची ओळख सांगणारी भाषा आहे. यावेळेस कॉपी अँड पेस्ट केलं जातोय या ठिकाणी, त्याच ठिकाणी त्याच देवी अग्री कोळी समाजाची आई. यस अतिशजी माळुसरे सौरभजी भागत यांचे परम मित्र कसा असावा ना याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले मालुसरे साहेब. यांना विनंती आहे की आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपले सौरभजी भागत साहेब आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. पाटील सौरभ पाटील. यस या वेळेस वॉटर स्ट्रोक क्रिकेट मधील मादक सौंदर्य पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाणारा हा सीमा रेषा बाहेर चौकार. चेंडू आणि 28 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज सागर भोईर. अगदी माझ्यासाठी माझी भातान टीम ही आयोजकांकडून त्याचबरोबर प्रतिस्पर्धी टीम कडून थोडाफार वेळ का मागत होती ना याचा मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी हा सागर भोईर सादर करतो या मैदानावर. धावसंख्या सांघिक झालेली आहे 33 तर वैयक्तिक खेळतोय 28. पहिल्या षटक धीरज यानं 12 धावसंख्या खर्च केल्या तर साहिल यानं मात्र 21 धावसंख्या खर्च केल्यात. या 6 चेंडू मागे जमेची बाजू अजूनपर्यंत असेल ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे विकेट या ठिकाणी गारद झालेलं नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक डावखुरा फलंदाज येतोय जयेश भोईर तर गोलंदाज धीरज पवार. पहिला चेंडू अगदी सुरेख फेकला होता, अगदी त्याच्या कमरेला इशारा किंबहुना माझा सुगंध कसा आहे हे सांगणारा चेंडू घेऊन गेला यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये. यष्टी रक्षक थोडासा फंबल झाला परंतु सुरेख कमबॅक दिला गलीमधल्या दोन क्षेत्ररक्षकांना. धावसंख्या स्थगित 33 च्या घरात.
मध्ये यस सोडणार नाहीये फलंदाज नाव आहे जयेश भोईर काम आहे अगदी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणं धीरज पवार या वेळेस कोणता चेंडू अगदी हा चेंडू नो घोषित केला जातो यस अगदी फलंदाजांना हा इजा करणारा चेंडू होता म्हणूनच या चेंडूला दंडित घोषित केलं गेलंय चला या आपले शिलेदार गावदेवी उसरली खुद्द टीमचे शिलेदार चला जर मॅटर सॉल्व झाला असेल तर आपण व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं आहे यावेळेस फ्री हिटचा चेंडू समाचार घेतला जाईल का परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धावसंख्या पळून काढली जाते दुसरी धावसंख्येचा कॉल मात्र नाकारला जातोय त्याचबरोबर जर धीरज पवार यांच्या जर गोलंदाजीतून अशा प्रकारचा पुन्हा एकदा जर फलंदाजांना इजा करणारा चेंडू फेकला गेला तर त्या ठिकाणी मात्र अगदी गोलंदाज या इनिंग पुरता नक्कीच बाद घोषित केला जाईल धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय 41 लॉस ऑफ 0 विकेट या वेळेस पुन्हा एकदा सागर भोईर थांबण्याचं नाव घेत नाहीये अगदी जर जयेश मारत असेल तर मी सुद्धा शांत बसणार नाही कारण शांत बसायला मी काही संत नाही थँक्यू धावसंख्या धावपटलावरती 47 निर्णायक पाचवा चेंडू यस डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और चौकार देख वर दात खाऊन रोखण्यापेक्षा क्रिकेटमध्ये दात खाऊन किंवा दातावर दात अवलून चौकार षटकार किंबहुना गोलंदाजानं विकेट घ्यावे अगदी त्या ठिकाणी तुम्हाला मान मिळाला जाईल धावसंख्या धावपटलावरती 51च्या घरात अर्धशतक ओलांडला जातो यस भातान टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला जातोय तिसऱ्या षटकाची सांगता होतीये धावसंख्या धावपटलावरती बिन बाद 51च्या घरात उपस्थित असेल तर अजूनपर्यंत ही इनिंग संपायची आहे तोपर्यंत आपल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी लवकरात लवकर बोलवून घ्यायचा आहे त्याचबरोबर इनिंग झाल्यानंतर आपल्याला हा पहिला त्याचबरोबर शेवटचा आणि मायेचा पुकार आहे की इनिंग संपल्यानंतर आपण आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे त्याचबरोबर मयुरेशजी भगत आपल्याला सुद्धा विनंती आहे की या आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे त्याचबरोबर अतिशजी बालुसरे सौरभ पाटील यांचे परम मित्र कृष्ण सुदामाची जोडी अगदी एक सुदाम आपल्याला आपल्या कृष्णाला आतुरतेने आवाज देतोय जीवाच्या आकांतेनं या तिसरा कॉल झालाय आपण सुद्धा व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे 17च्या सरासरीनं चालू असलेला सामना आपण पाहतोय धावसंख्या 51 चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय सुजल जगे मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे म्हणूनच कमी वयामध्ये या टीमची धुरा या मोठे भिंगारी टीमची धुरा ज्याच्या खांद्यावर सोपवली गेले संघनायकानं परंतु तो विश्वास तो दागिना संपादित केला जाईल का यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय यस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार
तदनंतर दुसरा चेंडू षटकार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. एक डाव जणू काय भिंगारच्या बाजूनं तर दुसरा डाव हा भातांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा रडार मध्ये आहे. चेंडू सोडणार नाही. नाव आहे जयेश भोईर. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून. दन 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 षटकार. डीजे धावसंख्या धावपट्टावरती आपण पाहतोय 63च्या घरात. अगदी आजच्या दिवसातील 88 उच्चांक गाठला जाईल का? यावेळेस मात्र मोठा मासा गळ्याला सापडेल का? यस नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धावसंख्या बघता बघता अगदी नजरे समोरून 2 धावसंख्या पलून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सागर जयेश यांच्यामध्ये. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 65. लॉस ऑफ 0 विकेट. अगदी सुरुवातीला जी जमेची बाजू होती ना, तीच जमेची बाजू अगदी शेवटपर्यंत राहणार का? अजूनपर्यंत कोणताही विकेट फॉलोअप झाला नाही. मी तर म्हणेन की या मोठे भिंगारी या टीमला अजूनपर्यंत ती सफलता कोणत्याच गोलंदाजाला मिळवता आली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा अशा प्रकारचे शॉर्ट पीच पद्धतीचे चेंडू सोडणार नाही जयेश. अगदी जयेशला मैदानामध्ये चेंडू हा चेंडू नाही तर फुटबॉल सारखा दिसतोय. चेंडू पुन्हा एकदा बरोबर लॉंग लेगच्या वरून जातोय. षटकार. सुटकेचा श्वास घेतला असेल या ठिकाणी, कारण जयेश नावाचा फलंदाज जणू का हावी झालाय, बरसलाय त्या गोलंदाजावर. या वेळेस मात्र सुटकेचा श्वास घेतला जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित 71. लॉस ऑफ 0 विकेट्स. 71 धावसंख्या धावपटलावरती लगावली जाते. विशाल धावरेला मात्र या विशाल तावरे, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवर अगदी इरादे स्पष्ट केलेत. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. अगदी बातान टीमची सुरुवात इतकी गोड झाली तर यस शेवट सुद्धा गोड होणार का? धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 77च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोरवल फेकलेला चेंडू. चेंडू कॉकवरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एकाकडून थोडीफार मिस्टेक झाली, परंतु दुसऱ्यानं कमबॅक केलं. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते 79च्या घरात. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील रसिक क्रिकेट मायबाप 87 धावसंख्या उच्चांक आहे. 88 धावसंख्येचं आव्हान होता, परंतु या अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 80च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्या उभारल्या जातील की शतक पार होईल का? बरेचसे प्रश्न आहेत की या पारीतून ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी होणार हा गोलंदाज. यावेळेस जेलखाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु यस काय घडतोय? आठवण होते लगान पिक्चरची की
झेल घेऊन तो फलंदाज क्षेत्ररक्षक जेव्हा सीमारेषा बाहेर गेला होता ना, ती आठवण होते या ठिकाणी. या वेळेस मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावसंख्या धावपटलावरती वैयक्तिक कोट्यामध्ये उभारल्या जातात. यस फलंदाज विनंती आहे सागर भोईर, अगदी आमच्या कॅमेरामॅन कडे आपली बॅट दाखवायची आहे. यस आपल्या बॅट मधून आजच्या दिवसातील ही दुसरी 50 पाहायला मिळते. धावसंख्या 86 होत्या. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु यस क्षेत्ररक्षक सुद्धा प्रेक्षक बनून राहिलाय. चेंडू जातोय 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 लॉंग ऑनच्या वरून दर्जेदार षटकार. चेंडूवर अगदी यस धावसंख्या जरी 92 उभारल्या तरी आम्ही सुद्धा अगदी ते 100 पार करून देणार नाहीये हे सांगून सोडणार हा चेंडू होता. बऱ्याच वेळानंतर या सुद्धा गोलंदाजाने एक सुटकेचा श्वास घेतलाय. मी तर म्हणेन कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू अशाच रीतीने फेकणार का? यस सागर भोईर थांबेल तो कुठला. अगदी चेंडू पुन्हा एकदा अतिथी कक्षाला मानवंदना दिली जाते. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. या 6 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 98. लॉस ऑफ 0-0-0 विकेट. 99 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान ठेवलंय.